शेकडो कोटी रुपयाचा अपहार करून फरार असलेला जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेटचा अध्यक्ष बबन शिंदे याला वृंदावन येथून जेरबंद करण्यात आले आहे। अशी माहिती मिळताच ठेवीदारांनी जिजाऊ मल्टीस्टेटच्या बाहेर येऊन गर्दी केली आहे। तसेच यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। यावेळी ठेवीदार काय म्हणालेत पाहूया। आमच्या ठेवी परत करा, परत करा, परत करा, आमच्या ठेवी परत करा, परत करा, परत करा, आमच्या ठेवी परत करा। बबन शिंदेवर कठोर कारवाई झालीच पाहिजे। बबन शिंदेवर कठोर कारवाई झालीच पाहिजे। आरोपीला पाठीशी घालणाऱ्या हरिभाऊ खाडेला निषेध असो। आरोपीला पाठीशी घालणाऱ्या हरिभाऊ खाडे सर्वप्रथम मी बीड जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक सन्माननीय अविनाशजी बारगळ साहेब यांचं सर्व ठेवीदारांच्या वतीने अगदी मनपूर्वक स्वागत करतो। कारण जुलै 23मध्ये या गुन्ह्याची नोंद झाली। बबन शिंदे या हरामखोरावरती 5 गुन्हे आहेत। साधारणतः 200 कोटीचा हा घोटाळा, पण तत्कालीन पोलीस अधीक्षक, तत्कालीन तपास अधिकारी, SITचा पदाधिकारी, पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे बबन शिंदे आणि त्याच्या टीमला मदत केल्यामुळे तो पोलिसांच्या ताब्यात आला नव्हता। परंतु बारगळ साहेबांनी आमची कणव, आमची वेदना समजून घेतली। आमच्या डोळ्यातून वाहिलेले अश्रू त्यांनी हातामध्ये झेलले आणि या बबन शिंदेला जेरबंद केलं। त्यामुळं मी पुन्हा एकदा अविनाश बारगळ आणि त्यांच्या पूर्ण पोलीस टीमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। माझे पैसे म्हणजे मी निवृत्त झाल्यानंतर माझे पेन्शनचे पैसे जे मला मिळालेले होते, तर ते बबन शिंदे हा माझ्या परिचयाचा असल्यामुळं आणि त्यांनी मला वारंवार आग्रह केल्यामुळं मी माझे स्वतःचे पेन्शनचे पैसे मी त्यांच्या पतसंस्थेमध्ये 13% व्याजाच्या आमिष दाखविल्यामुळं ठेवलेले होते। परंतु जेव्हा मला पैशाची गरज पडली तेव्हा मी मागण्याचा त्यांना प्रयत्न केला, परंतु त्यांनी पैशाची अडचण आहे, चणचण आहे असं दाखवून ते माझे पैसे देण्यास त्यांनी टाळाटाळ सुरू केली। आणि नंतर कालांतराने थोड्याच दिवसामध्ये ती बँक बंद पडली आणि त्यांनी तिथून पलायन केलं। आज त्यांना अटक केली, काय भावना असतील आणि तुमचे पैसे मिळण्याच्या अनुषंगाने काय सरकारला मागणी असेल? मी प्रथमतः पोलीस डिपार्टमेंटचं अभिनंदन करतो की त्यांनी गेल्या 1.5 वर्षापासून जो बबन शिंदे मुख्य आरोपी जो फरार होता, तर त्याला अत्यंत शिताफीनं वेगवेगळ्या वेशामध्ये फिरत होता, वेगवेगळ्या स्टेटमध्ये अनेक देशामध्ये जाऊन त्यांनी वास्तव्य केलेलं होतं, तर त्याला शोधून काढलं। त्याबद्दल मी पोलीस डिपार्टमेंटचं अभिनंदन करतो आणि बारगळ साहेबांनी विशेष लक्ष देऊन पोलीस अधीक्षक यांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी जे अथक प्रयत्न करून बबन शिंदेला वृंदावन येथून अटक केली, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। माझं नाव सखाराम आश्रुबा कळासे। पैसे मिळायला पाहिजेत। मी भाऊसाहेब पांडुरंग परसे, मी रिटायर झालेलो होतो। माझे रिटायरमेंटचे पैसे मी त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि ज्यावेळेस ही बंद पडली बँक, ज्या मागणी करायला गेलं असतं त्याच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी, तर मी पैसे देणार आहे, सगळ्याचे पैसे देणार आहे, घरपोच करणार आहे असं बबन शिंदेने वारंवार सांगितलेलं आहे। त्यांनी मीटिंग घेऊन देखील सांगितलं की पैसे जमा झाल्यानंतर तुमच्या घरपोच। अडचण आल्या तुमच्या नेमका पैसे नसल्यामुळं आमचं मुलीचं बाळणपण राहिलं। मी सध्या BP शुगरनी परेशानी, माझी ट्रीटमेंट करायची राहिली। मध्यंतरी माझी एन्जिओप्लास्टी केली, एन्जिओप्लास्टीला देखील माझ्याकडे पैसे नव्हते। काही पाहुण्या रावळ्याकडून जमा करून माझी एन्जिओप्लास्टी केलेली आहे। खूप मोठ्या अडचणी आलेल्या आहेत आणि आता शेवटचा पैसा तोच आमच्या हाती होता रिटायरमेंट झालेला, आणि तो पैसा आम्हाला मिळाला पाहिजे होता वेळेला, तो पैसा वेळेला मिळालेला नाही आम्हाला। मी सूर्यभान बाबुराव नवले, ST महामंडळातून रिटायर झालेला कर्मचारी। माझं सध्या 67 वर्षे वय आहे। मी रिटायर झाल्यानंतर माझी जेवढी पुंजी होती तेवढी आम्हाला त्यांनी वारंवार विनंती केल्यामुळं आम्ही बँकेत टाकले आणि बँकेत टाकल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस आम्हाला पैशाची गरज भासली, माझ्या मुलाच्या शिक्षणाचं असन, घरच्या काही अडचणी असत्या प्रपंचातल्या, आम्हाला दुसरा कुठलाही स्तोत्र नाही। मग आम्ही त्याला मागणी केल्यानंतर त्यांनी आम्हाला वारंवार खोटे आश्वासनं देऊन घरपोच करतो असे खोटे आश्वासनं देऊन आम्हाला वारंवार टाळलं त्यांनी। आतापर्यंत आम्हाला एवढ्या अडचणी आल्या आमच्या आयुष्यामध्ये की आम्हाला दवाखान्याला सुद्धा पैसा उरला नाही। काय मागणी असेल आता आम्हाला त्याची प्रॉपर्टी जप्त करून, त्याची आहे तेवढी प्रॉपर्टी जप्त करून आम्हाला आमचे पैसे मिळावेत हीच आमची अपेक्षा आहे।